मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अद्वितीय आणि गौरवशाली विषयावर चर्चा करणार आहोत. मराठ्यांचा युद्धेतिहास, युद्धधोरण, युद्धतंत्र आणि युद्ध कौशल्य. आपल्याला माहिती आहे का, मराठ्यांच्या युद्धकलेचा इतिहास हा केवळ एक युद्धकथा नसून ती एक अशी गाथा आहे ज्यात धोरण, दूरदृष्टी आणि कौशल्य यांचा अभूतपूर्व संगम आहे. ब्रिगेडियर कागपित्रे यांच्या मराठ्यांचा युद्धेतिहास 1600 ते 1818 या ग्रंथाच्या प्रस्तावनेतून आपण मराठ्यांच्या लढाऊ परंपरेची 3 महत्त्वाची अंगे समजून घेणार आहोत. या प्रवासाची सुरुवात होते मलिक अंबर यांच्याकडून, ज्यांनी मराठ्यांना गनिमी काव्याची एक नवी दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, घोडदळ आणि पायदळाचे अचूक नियोजन आणि किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व याबाबत आपण सर्व जाणून घेणार आहात. त्याबरोबरच मराठ्यांची युद्धनीती, राजकीय बदल आणि त्यांचे युद्धशास्त्रातील कौशल्य यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग इतिहासाच्या या शौर्यदीप्त युद्धकलेच्या अध्यायात एकत्र निघूया आणि मराठ्यांच्या पराक्रमाची ओळख करून घेऊया. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा. सुरुवात करूया मराठ्यांचे युद्ध धोरण, युद्धतंत्र व युद्ध कौशल्य जाणून घ्यायला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 17व्या शतकाच्या मध्यास स्वराज्याची स्थापना केली व बाजीराव पेशव्यांनी त्याचा साम्राज्य विस्तार करून केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर हिंदुस्थानचा इतिहास घडवला. इसवी सन 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारुण पराभव होऊन त्यानंतर सुद्धा पेशवाई सावरली, परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या पुढे टिकाव न लागल्यामुळे इसवी सन 1818 मध्ये मराठेशाही संपुष्टात आली. तलवारीच्या जोरावर मिळवलेले स्वराज्य, घोडदौडीचे विस्तार पावलेले साम्राज्य अखेर शास्त्र व तकनिकी वाढीत मागे पडल्यामुळे लयास गेले. राज्य अथवा साम्राज्य राजकारणातून उभे राहते, वाढते व लय पावते, परंतु त्याचा आधार लष्करी सामर्थ्य हा असतो. तलवारी गंजल्या, पोथट झाल्या की सत्ता गेली. समजा मराठ्यांच्या युद्धेतिहासाची 3 ठोकळ भाग पडता येतील. पहिला, शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी काव्याच्या लढाया. दुसरा भाग म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या गतिमान घोडदौडीच्या लढाया. तिसरा भाग म्हणजे फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज आदी अधिकारी नेमून कवायती फौज निर्माण करून इसवी सन 1770 ते 1810च्या दरम्यान झालेली वेगवेगळी युद्धे. मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीला पोषक वातावरण बहामनी राज्यांनी निर्माण केले. 17व्या शतकाच्या सुरुवातीपासून अहमदनगर, विजापूर व गोळकोंडा या राज्यात मराठी सैन्यात मोठ्या हुद्द्यावरती चढले. तसेच त्यांनी राज्यकारभार, महसूल खाते आदी सांभाळले. त्यामुळे त्यांच्या शिपाईगिरीचे शिक्षण व राज्यकारभाराचा अनुभव हा त्यांना आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या नोकरीत होते. तसेच बाजी घोरपडे, चंद्रराव मोरे सरदार हे होते. नोकरी म्हटल्यानंतर द्रव्यार्जन हाच हेतू. तेथे स्वामीनिष्ठा, देशप्रेम, प्रतिष्ठा यांचा प्रश्न उद्भवतच नाही. तेव्हा पटलं नाही की एक नोकरी सोडून दुसरी धरायची. शहाजीराजे पुढे विजापूरच्या दरबारात राहिले. इतर मराठी सरदारांनी पुढे मुघलांच्या नोकऱ्या पत्करल्या. जो पगार देईल तो मालक. रणांगणात शौर्य दाखविले की जहागिरी, जमीन जुमला, मान मरातब, किताब हे मिळत असत. हिंदुस्थानात एक छत्री अंमल हा विशेष नव्हता. त्यामुळे राष्ट्राशी इमान राखण्याचा प्रश्नच नव्हता. मुघलांशी लढा देताना अहमदनगरच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात आलं की उघड उघड प्रचंड मुघल सैन्याला तोंड देणं आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून मलिक अंबरने गनिमी काव्याचे तंत्र शोधून काढले. आमोरासमोर सामना न देता लहान सहान टोळ्यांनी शत्रूला बेसावत पाहून त्यावर हल्ला चढवायचा. हाणामार, लूट करून नाहीसे व्हायचे. शत्रूच्या हालचालीवर बारीक नजर ठेवायची व धाडसी तरुणांकडून कारवाया करवायच्या. असे हे तंत्र पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप उपयोगी पडले. हे तंत्र वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटे कापली व सुरत सुद्धा लुटली. परंतु त्यांच्या कर्नाटकच्या मोहिमेच्या लढाईस सुमारास
दिवस लढाईच्या तंत्रात बदल झाला. सैन्यबळांची संख्या वाढली, खडी फौज उभी राहिली, शिपायांना नगद पगार मिळू लागले. पागा व शिलेदार असे 2 भाग पडून घोडदळाला जनावरे व शस्त्रास्त्रे ही देण्याची तरतूद झाली. बराकी बांधल्या गेल्या. सेनापती त्यांच्या हाताखाली कनिष्ठ अधिकारी, 10 शिपायांचे पथक. शिस्त. मोहिमेवर निघताना व परतताना सामानाच्या याद्या, झडत्या आदी सुधारणा झाल्या. घोडदळ व पायदळ असे सैन्याचे 2 भाग पडून नवे युद्धतंत्र प्रचारात आले. जहागीरदारी संपूर्ण जरी नाही तरी बरीचशी कमी झाली. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांना फार महत्त्व होते. किंबहुना किल्ले स्वराज्याचे आधारस्तंभ बनले होते. किल्ल्यांची रचना, निवड, बांधणी, दुरुस्ती, शिबंदी, अधिकाऱ्यांची निवड, ब्राह्मण, प्रभू व रामोशी यांच्या कामाच्या वाटण्या, तोफा बसवणे आदी प्रबंध करावे लागत. किल्ल्यांना वेढा घालणे, किल्ला लढविणे, फितुरी करून अथवा भगदाडे पाडून किल्ला जिंकणे, खंदक पार करणे हेच लढाईचे स्वरूप असे. तोरणावर स्वराज्याचे तोरण बांधले. सिंहगड, पुरंदर आदी किल्ल्यांनी स्वराज्याची शान वाढवली. मुघलांनी रायगड घेतला तेव्हा स्वराज्याला ग्रहण लागले. ते शाहूंच्या कारकिर्दीत सुटले. शिवाजी महाराजांची अत्यंत दूरदृष्टी होती. ते नुसतेच स्वराज्य स्थापून थांबले नाहीत, तर त्यांनी मराठा आरमार उभे केले व जलदुर्ग बांधले. जमिनीवरती सत्ता टिकवायला समुद्रावर प्राबल्य हे ठेवावेच लागते हे तत्त्व त्यांच्या ध्यानी आले. तेथेही गनिमी कावा अथवा चाचीगिरीच उपयोगी पडली. कारण जंजिऱ्याचा सिद्धी व पोर्तुगीज प्रबळ होते. तरीसुद्धा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत 200 जहाजे होती व सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, जयगड आणि सुरक्षित बंदरे यांच्या जोरावर सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांनी समुद्र सत्ता उभी केली. संभाजींच्या वधानंतर राजाराम दक्षिणेत गेल्यानंतर इतर मराठी सरदार व ताराबाईंनी गनिमी काव्याचे तंत्र वापरून मुघलांशी लढा चालू ठेवला. धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांनी मुघल बादशहाच्या तंबूचे कळस कापून आणले. मराठ्यांचा नायनाट करायचा असा खुद्द औरंगजेब 25 वर्षे दख्खनचे मुक्काम करून राहिला होता. परंतु इसवी सन 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला व शाहूंची सुटका होताच स्वराज्यात यादवी माजली. शाहूंनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला व बाळाजी विश्वनाथ यास पेशवा नेमले. त्यांनी मराठ्यांची दुही मिटवली व मुघल बादशाकडून सनद मिळवली. या सनदीप्रमाणे मराठ्यांना काही मुघल प्रांतात चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याचे हक्क मिळाले. जेव्हा जेव्हा निजामाने बाकी देण्याचे नाकारले तेव्हा तेव्हा ह्या लढाया झाल्या. येथे मराठा युद्धनीतीचे दुसरे पर्व सुरू झाले. स्वराज्य स्थापने ही संरक्षक भूमिका तर मुघलांच्या 6 प्रांतातून कर वसूल करणे म्हणजे आक्रमण. निजाम व सिद्दी यांनी वरचढ होऊ नये म्हणून बाळाजी विश्वनाथने कान्होजी आंग्रे यांना आपलेसे करून घेतले व ताराबाईंचा बिमोड करून शाहूंचे आसन मजबूत केले. थोरले बाजीरावांनी शाहूचे राजकीय धोरणच बदलून टाकले. मुळावर घाव घाला म्हणजे फांद्या आपोआपच घडून पडतील असा त्यांनी शाहूंना सल्ला दिला. अटकीवर भगवा झेंडा फडकवण्याचा त्यांचा मानस शाहूंना रुचला. स्वराज्याचा विस्तार होऊन साम्राज्याची स्थापना झाली. एकदा राजकीय धोरण ग्रँड स्ट्रॅटेजी ठरली की ती अंमलात आणायला लागणारी सैन्यरचना करणे व त्याला आधार देणारी राजकीय संघटना उभी करणे हे जरुरी असते. कशा प्रकारची सेना उभी करायची हे सेनापती ठरवतो व प्रत्यक्ष रणांगणात वापरायचे डावपेच, स्ट्रॅटेजी आणि टॅटिस्टिक तेथील जो सेनानी असतो तो ठरवतो. राजकीय नेते जर सैन्याच्या कारभारात ढवळाढवळ करू लागले तर गोंधळ होतो. तिसऱ्या पानिपतच्या युद्धाच्या वेळी अहमदशाह अब्दालीने नजीम खान, रोहिला व शुजाउद्दौला यांना स्पष्ट बजावले, तुमचे राजकारण तुम्ही पहा, लढाई हा माझा प्रांत आहे, त्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका. मिसरूडसुद्धा न फुटलेला पोर शाहूंनी पेशवा म्हणून निवडला व त्याने सांगितलेले भलते शाहू ऐकतो हे दरबारच्या वयस्कर मंडळींना आवडले नाही. नुकतीच स्वराज्यावरील संकट टळलेले होते. शिवाय निजाम शाहूंना मानितच नव्हता व चौथाई सरदेशमुखी वसूल करू देत नव्हता. तेव्हा दक्षिणेतलं आसन बळकट करावे असा पोक्त सल्ला प्रतिनिधींनी दिला, पण तो शाहूंनी मानलाच नाही. एकदा राजकीय धोरण पक्के ठरल्यानंतर बाजीरावांनी मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार आदी सरदार निवडले व त्यांना प्रांत वाटून दिले. त्यांनी तेथेच वास्तव्य करायचे, सैन्य उभे करायचे, खंड वसूल करायचा व काही भाग शाहूंना देऊन पेशवाई कबूल करवायची. अशा तऱ्हेने मराठा सरंजामशाहीची
सुरुवात झाली. दुसरा बदल म्हणजे घोडदळावर जास्त भिस्त ठेवून दूरदूरचे पल्ले मारीत शत्रूला अनपेक्षितच जागी गाठून चकित करायचे, त्यांच्यावर हल्ले करून लुटमार करून त्यांना हैराण करायचे व अदृश्य व्हायचे. या युद्धनीतीचा अवलंब करून बाजीरावांनी माळवा पादाक्रांत केला व गुजरात अंमलाखाली आणला. निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव झाला व भोपाळच्या वेढ्यातून दोहारा सराईचा करार करून त्यांनी आपली सुटका करून घेतली. छत्रसाल बुंदेल्यांच्या मदतीत जाऊन बंगशला परतवले व दिल्लीच्या बाहेर तळ टोकून त्यांनी मराठ्यांच्या अस्तित्वाची बादशहाला जाणीव करून दिली. पोर्तुगीज व जंजिऱ्याच्या सिद्धीच्या संघर्षात चिमाजी अप्पा मोठा यांचा वाटा होता. हे आक्रमक धोरण बाजीरावांच्या मृत्यूनंतरही नानासाहेब पेशव्यांनी चालू ठेवले व उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला. बंगाल जिंकला व दिल्लीच्या तक्त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेऊन अहमदशहा अब्दालीला परतून लावले. राघोबादादाने अटकेवर झेंडा फडकवला आणि इथेच मराठ्यांच्या युद्धनीतीचे दुसरे प्रकरण संपले. तर मित्रांनो, या प्रवासातून आपण मराठ्यांच्या युद्धकलेची, धोरणांची आणि कौशल्यांची एक विस्तृत झलक पाहिली. ब्रिगेडियर काग पित्रे यांच्या मराठ्यांचा युद्धइतिहास या महान ग्रंथातून आपण आपलं हे समजून घेतलं की युद्धनीतीचे 3 प्रमुख भाग, मलिक अंबरचा गनिमी कावा, घोडदळ, पायदळ निर्मिती आणि किल्ल्यांची महत्ता हे मराठ्यांच्या यशस्वी युद्ध तंत्रज्ञानाचे प्रमुख आधारस्तंभ होते. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांची कुशल नेतृत्व गुण यामुळे मराठ्यांचे साम्राज्य हे स्थिरावले आणि त्यांनी आपल्या शत्रूंच्यावर दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या युद्धतंत्रात राजकीय धोरणांचा सूक्ष्म विचार आणि आवश्यकतेनुसार बदल करण्याचे कौशल्य होते, ज्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत आपली परिस्थिती कशी अनुकूल बनवायची याचे एक उत्तम उदाहरण बनले. आपण यापुढे मराठ्यांच्या युद्धकलेचे विविध पैलू अभ्यासू, त्यांच्या ऐतिहासिक लढाईंची कथा जगभरात पोचवू. आपल्या अद्वितीय वारशाचा अभिमान बाळगायला हवा, कारण तो केवळ इतिहासच नव्हे तर भविष्यातील नेतृत्वासाठी प्रेरणादायी पथदर्शक आहे. या शौर्याचा, पराक्रमाचा आणि कौशल्याचा वारसा आपल्यासाठी प्रेरणा देणार आहे. चला आपणही या शिकवणीमधून काहीतरी शिकूया. आपल्या जीवनात मराठ्यांच्या संघर्षातून घेतलेली शिकवण अंमलात आणूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.